काल मैत्रिणीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम. सर्वांना तिकडेच जेवण. दुपारचं जेवण तर अगदी पोट भरून झालं होतं. गप्पा गोष्टी करण्यात बराच वेळ गेला. येताना पाऊसही सुरू झाला. त्यातल्या त्यात रात्री लाईटही गेली. म्हटलं रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं आणि झटपट होणारं. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण कमीत कमी वेळेत चविष्ट असा व्हेज सोयाबीन पुलाव आणि बुंदीचा रायता बनवतोय. चला तर मग सुरुवात करूया. तर साधा सोपा असा पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 वाटकं भरून एवढे तांदूळ घेतले आहेत. तांदूळ मी इथे जुने बासमती राईस घेतले आहे. थोडासा पिवळसर असतो, याचा भातही मोकळा आणि मऊ असा होतो, म्हणून बासमती तांदूळ घेताना थोडासा जुना आणि पिवळसर पाहून घ्यायचा. तर वजनी म्हणाल तर 300 ग्रॅम एवढे हे तांदूळ आहेत. तांदूळ निवडून घेतले आणि 1-2 पाण्याने तांदूळ आपण हलक्या हाताने धुवून घेऊयात. जास्तही तांदूळ चोळायचे नाही, तर अगदी हलक्या हाताने तांदूळ 2 पाण्याने धुवून यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर आता यात नवीन पाणी घालूयात. पाणी घालून यावर झाकण ठेवून 25 ते 30 मिनटं तांदूळ भिजू देऊयात. तोपर्यंत चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. तर इथे मी माझ्याकडे होत्या एवढ्या 2 भाज्या त्या मी घातल्या. तुम्ही हवं तर यात शिमला मिरची, मटार, गाजरही घालू शकता. मी इथे फ्लावर घेतले आणि फ्लावरचेही असे मोठे मोठे तुरे करून घेतले. हे पहा, जास्तही फ्लावर बारीक केले नाही, अगदी मोठे मोठे तुरे ठेवले. त्यानंतर इथे 2 मध्यम ते लहान आकाराचे बटाटे घेतले. त्याच्याही अशा मोठ्याच फोडी करून घेतल्या, जास्तही बारीक किंवा पातळ नाही. आणि अगदी लहान आकाराचा टोमॅटो पर्याय आहे, नसेल आवडत नाही घातला तरी चालेल. गाजर नव्हतं माझ्याकडे म्हणून मी इथे टोमॅटो घातला, म्हणजे थोडासा रंगही छान येतो पुलावला म्हणून. त्यानंतर इथे कमी तिखट असलेल्या 2 हिरवी मिरची घेतली, जाडसर अशी, आणि 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे. तर एवढ्या भाज्या मी इथे घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटार, शिमला मिरची, गाजर असेल तर घ्या, नसेल तर जे घरात अवेलेबल असेल त्या भाज्याही घालू शकता. त्यानंतर इथे अर्धी वाटी एवढे मी सोयाबीन घेतले आहे. आता सोयाबीन आपण 10 मिनटं भिजू देऊयात, म्हणून तांदूळ आधी भिजवायला ठेवायचा. त्यानंतर भाज्या चिरून घ्यायच्या आणि मग शेवटी सोयाबीन भिजवायचे, नाहीतर मग सोयाबीन अगदी जास्त भिजून जातात. तर मी आधी भाज्या चिरून घेतल्या आणि त्यानंतर सोयाबीन भिजवायला घातले. आता इथे आपण पुलावसाठी लागणारे मसाले पाहूयात. तर इथे जास्त नाही, 1 चमचा एवढे मी जिरे घेतले, 8 ते 9 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, थोडीशी जावेत्री, 1 चक्रीफूल, 2 हिरवी वेलची, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा. सोबतच इथे 2 ते 2.5 चमचा एवढे दही घेतले. घट्ट असे ताजे 2 ते 2.5 चमचा एवढे दही, चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी साखर, सोबतच इथे चिरलेली मूठभर कोथिंबीर आणि थोडे कढीपत्त्याची पानं. आता 9-10 मिनटात सोयाबीनही चांगले भिजले होते. सोयाबीन पिळून बाजूला करून घेऊयात. सर्व पूर्वतयारी करून घेतल्यानंतर आता तांदूळाकडे वळूयात. तर हे पहा, तांदूळातील सर्व पाणी असं कमी झालं आहे, म्हणजे तांदूळ चांगला भिजून गेला आहे. त्यानंतर आता इथे मी फ्लावरसुद्धा चांगली धुवून घेतली. बटाटा आपण आधी साल काढून धुवून मग फोडी करून घेतल्या होत्या आणि सोयाबीनमधलंही मी पिळून पाणी काढून घेतलं. आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया 1 ते 2 चमचा एवढे साजूक तूप. साजूक तूप थोडंसं वितळत आलं की तेव्हा यात आपण खडे मसाले घालूयात. खडे मसाले जे आपण घेतले आहेत, जिरे, दालचिनी, थोडीशी जावेत्री, लवंग, हिरवी वेलची आणि काळी मिरी, ते तुपासोबत थोडेसे खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात. आणि मस्त असं सुगंध यायला लागला की तेव्हा यात घालूया फ्लावर. तर फ्लावरही धुवून पाणी निथळून घेतले होते. फ्लावरचे तुरे घातले, यावरच चिरलेला कांदा घातला. कांदा आणि फ्लावर परतवून घेऊयात, म्हणजे कांद्यासोबत फ्लावरही तळली जाईल. फ्लावर शिजायला थोडा वेळ घेतो, म्हणून अशी तेलात परतवून घ्यायची. कांदा, खडे मसाले आणि फ्लावर चांगलं असं थोडासा रंग बदलत आला. जास्तही लाल किंवा काळं करायचं नाही, म्हणजे ते मध्यम आचेवर फ्लावर तुपात तळली जाईल. आणि कांदासुद्धा इतपतच थोडंसं रंग बदलेपर्यंत परतवून घेतलं, जास्तसुद्धा नाही. त्यानंतर आता यात बटाट्याच्या फोडी घातल्या आणि बटाटासुद्धा अर्धा ते 1 मिनटं यासोबत चांगलं मंद आचेवर परतवून घेऊयात. भाज्या थोड्याशा अर्धा ते 1 मिनटं परतल्यानंतर आता यात घालूया
सोयाबीन आणि जाड चिरलेली हिरवी मिरची. सोयाबीनही तुपात परतवून घेऊयात. इथे मी जास्तही तेल किंवा तूप वापरले नाही. अगदी साधा सोपा असाच पुलाव आहे. आपण हा पुलाव छोलेच्या भाजीसोबत किंवा पनीरच्या भाजीसोबतही खाऊ शकता. आवडत असेल तर सोयाबीन घाला, नसेल आवडत तर असाही प्लेन पुलाव आपण कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकतो. एखाद मिनटं सोयाबीनही परतल्यानंतर तुपात ह्यात 2 चमचे एवढे दही घातले. दही जर जास्त आंबट असेल तर 1च चमचा दही घाला. तर मी इथे चांगलं ताजं फ्रेश दही होतं म्हणून 1.5 ते 2 चमचे एवढे दही घातले. दह्यासोबत मंद आचेवर चांगल्या भाज्या मिक्स आणि परतवून घेतल्या. दही घातल्यावर गॅसची आच जास्त मोठी करायची नाही. मंद आचेवरच दही चांगलं भाज्यांमध्ये कोट करून घेतलं. भाज्यांपुरता चवीनुसार मीठ घालून, थोडीशी कोथिंबीर घालून आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 1 ते 2 मिनिटाची वाफ देऊन घेतली. म्हणजे भाज्याही तुपात चांगल्या परतल्यानंतर मंद आचेवर वाफेत थोड्याशा वरून अशा शिजतील. म्हणजे तांदूळ भिजल्यावर अगदी एका शिटीत होतो. मग भाज्याही कच्च्या राहायला नको म्हणून चांगल्या भाज्याही एखाद मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेतली. त्यानंतर आता वरून चिरलेला टोमॅटो घातला. यावरच पाव चमचा एवढी साखर घालूयात आणि त्यानंतर भिजलेले तांदूळ. पाण्यासकटच मी इथे तांदूळ घातले. तर तांदूळ भिजताना मी अगदी बेतानेच पाणी घातलं होतं. म्हणजे जास्तही पाणी मग आपल्याला निथळता येत नाही किंवा जास्तही मग हे भिजलेलं पाणी वाया जात नाही. म्हणून मी थोडंच पाणी घातलं आणि तांदूळ बरोबर एक 25 ते 30 मिनटं भिजत आले आणि पाणीही तेवढंच राहिलं. म्हणून जेवढं पाणी होतं तेवढं तांदूळासकटच जेवढे तांदूळ होते तेवढे पाण्यासकटच टाकले आणि मोठ्या आचेवर आता 1-2 मिनटं चांगलं हे परतवून घेऊयात. टोमॅटो पर्याय आहे, नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल. टोमॅटोमुळे थोडासा भाताचा रंग लालसर होतो. तुम्ही यात मिरची पावडर किंवा कुठलाही पुलाव मसाला घालू शकता जर आवडत असेल तर. अगदी तुम्हाला पांढरा पुलाव हवा असेल तर टोमॅटो नाही घातला तरीही चालेल. आता मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे 1 वाटी भरून गरम पाणी घातलं. इथे 30 मिनटं तांदूळ भिजला होता आणि शिवाय आपण यात दही घातलं आहे म्हणून 1 वाटी गच्च भरून एवढं गरम पाणी घेतलं आणि अगदी थोडंसं 1 पाववाटी एवढं पाणी घातलं. 1.5 ते 2 वाटी एवढं गरम पाणी मी नाही घातलं. जर तुम्ही कमी वेळात तांदूळ भिजवला असेल तर 2 वाटी एवढं गरम पाणी घालू शकता 1 वाटी तांदूळासाठी. तर इथे मी एक 30 ते 35 मिनटं तांदूळ भिजला होता म्हणून 1 पाव वाटीला थोडंसं जास्त म्हणजे पाववाटी एवढं पाणी घातलं. आपण दही घातलं आहे म्हणून लवकर शिजतं. आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून कुकरचं झाकण बंद केलं आणि त्यानंतर शिटी लावून घेतली. म्हणजे छोटीशी टीप नवशिक्यांसाठी, अशी नंतर शिटी लावली तर मग कुकरही लवकर खराब होत नाही. आता एकच शिटी आपण मध्यम आचेवर करून घेऊयात. आता कुकर होतोय, आपला पुलाव होतोय तोपर्यंत इथे बुंदीचा रायता करून घेऊयात. तर बुंदीच्या रायत्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. तर अर्धी ती पाववाटी एवढी बुंदी घेतली आहे. बुंदी मी इथे गोड आणि फिकट बुंदी, खारी बुंदी मिक्स घेतली आहे. थोडंसं पाणी आणि अर्धी वाटी एवढं फेटलेलं दही. त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा एवढी भाजलेली जिऱ्याची पूड, अर्धा चमचा एवढी बडीशेप पावडर, अगदी चिमूटभर ते पाव चमचा एवढे हिंग, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. तर इथे मी अगदी अर्धा ते पाव चमचा एवढं सेंधव मीठ किंवा काळं मीठ घेतलं आहे. तुम्ही साधं मीठही चवीनुसार घेऊ शकता. सोबतच इथे सुकवलेले पुदिन्याची पानं मी अशी चुरून घेतली पुदिन्याची पानं. त्यानंतर आता इथे एक बारीक कापलेली हिरवी मिरची. पुदिन्याची पानं नसेल, सुकवलेली नाही घेतली तरीही काही हरकत नाही. आणि इथे आपल्याला लागेल तसं थोडंसं पाववाटी एवढं पाणी. आता फेटलेल्या दह्यात आपण पाववाटी एवढं पाणी घालूयात आणि सगळं हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात. चांगलं मग पाणी आणि दही अजून एकदा चांगलं फेटून घेतलं. त्यानंतर आता यात घालूया भाजलेली जिऱ्याची पूड, सोबतच बडीशेप पावडर. तर बडीशेपसुद्धा मी अशी थोडीशी गरम करून कुटून घेतली आहे, म्हणजे घरीच पावडर करून घेतली. त्यानंतर इथे काश्मीरी मिरची पूड, हिंग घालूयात, सेंधव मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घातल्यावर आता यात घालूयात सुकवलेली पुदिन्याची पानं. अगदी थोडीशीच अशी घालते मी, जास्तही नाही, अगदी थोडीशीच. आणि त्यानंतर कापलेली हिरवी मिरची. ही मिरची कमी तिखट आहे म्हणून 1 घेतली आहे. जास्त तिखट मिरची असेल तर अगदी बारीक चिरून थोडीशीच घाला. याचबरोबर भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली, बुंदी घातली आणि आता हे सगळं मिक्स करूयात.
जर तुम्ही सर्वच खारी बुंदी किंवा फिकट बुंदी घेत असाल तर यात पाव चमचा एवढी साखर घाला. चव अगदी भारी येते रायत्याची. म्हणून मी ते गोड बुंदी थोडीशी मिक्स घेतली आहे, म्हणून मी साखर नाही घातली. फिकट बुंदी, गोड बुंदी, लाल बुंदी अशी मिक्स घेतली. खूप छान असा हा रायता होतो. त्यानंतर आता आपला कुकरही झाला होता, तर पुलावची मी एकच शिटी करून घेतली. तर हे पहा मस्त असा पुलाव आपला रेडी झाला. वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम पुलाव आपण सर्व्ह करूयात. तर अगदी सुटसुटीत आणि मऊसूत असा आपला पुलाव तयार आहे. आणि गरमागरम पुलावसोबत आंबट-गोड असा हा थंडगार रायता. एक 5 मिनटं मी हा रायता फ्रीजमध्ये ठेवला होता. या पुलावसोबत हा रायताही भारी लागतो. हवं तर तुम्ही या पुलावमध्ये थोडासा पुलाव मसाला आणि मिरची पूडही घालू शकता. मी साधी सोपा असाच पुलाव बनवला आहे. झटपट आणि कमीत कमी वेळेत तयार होतो. तर हे पहा, तांदूळाची शीतही अगदी सुटसुटीत पण मऊसूत असा भात आणि भाज्यासुद्धा पाहू शकता. अगदी मऊसूत भाज्याही शिजल्या आहेत, म्हणजे बरोबर आपल्या भाज्या आणि भात आतपर्यंत मऊसूत आणि सुटसुटीत असा हा पुलाव झाला आहे. यासोबत बुंदीचा रायता. इथे या रात्रीच्या जेवणासोबत मी पापडही तळून घेतले. कुरडई होती तर तीसुद्धा. अगदी जेवणाची लज्जत, रंगत आणि चवही वाढेल. तर झटपट साधी सोपी रात्रीची जेवणाची थाळी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.